आज परतलेल्या पनीरचा पालापाचोळा अर्थात आरोग्यदायी पनीर सॅलड करून दाखवतो. अर्ध्या तासात मुंबई स्थानिक झुकझुकाडी अर्थात लोकल पोहोचते माहीम ते मालाड तेवढाच वेगात दाखवतो पनीर सॅलड. अरे ढोबळी काकडी ढोबळी उभी चिरून घ्या ना, हाय कांदाही बसल्या बसल्या उभं चिरून घ्या ना. चिरून घ्यासाठी चिरून घ्या हेच यमक वापरल्यानं वृंद चिरून उठेल असं मला वाटलं, पण भारताची नागरिक असल्यानं आजूबाजूला का पण पालतूगिरी चालली तरी शांत झोपायची सवय तिने लावली. असो, कांद्याला कांदा लावून चालणाऱ्या समानतावादी कांद्याला इकडे मी विलक केलं. कराय आंबट चेरी टमाटर टाकले 7-8. मग डाएट फूड म्हणून भाव खाल्ल्यानं आईसबर्ग लेट्यूस आणि केलला पांढऱ्या पाण्याची शिक्षा दिली. मग घेऊन पनीर करता त्याचा चेंदा मेंदा आवाजाने उठली वृंदा. योद्ध्यांना छातीचा कोट करून लढावं लागतं, पण वडिलांना छातीची कोट करून मुलांना झोपावं लागतं. ही खटपट करून झाल्यावर पटपट सॅलड झालं नाही म्हणून माझे पाय लटपट करू लागले. मग खितपत पडलेल्या पनीरला झटपट तुपावर उलट पलट करून चटचट तळलं. तत्पूर्वी त्याच तव्यातल्या तुपावर शेंगदाणा थोडा तळला ना. जखमी सॅलड साठी ड्रेसिंग करण्याची वृंदाने सूचना दिली म्हणून एका वाडग्यात दही घेऊन वृंदाला खुश करायला त्यात लसूण कुस करायला. मग धातीनं तातीनं करत पुदीनं चिरला. पदार्थाला चमक येण्यासाठी नमक टाकलं. मिश्रण मिश्रित करत असताना वृंदाच्या तोंडाला पाणी सुटलं म्हणून तिला 2 घोट पाणी दिलं. वृंदाला थेंबर पाणी पाजून झाल्यानंतर थेंबर टाकली. फास्ट फूड विरोधी असल्यानं अर्ध्या तासाच्या पदार्थाला 1.5 तास घेऊन मी हे सॅलड करायला घेतलं. सगळी पानं पनीर शेंगदाणे एकत्र करून त्यावर दह्याचा अभिषेक केला. मग आला रे आला डाळिंबा आला असं गाऊन आधी थोडं ढवळलं, मग सॅलड चघळलं आणि ते चांगलं झाल्याची कबुली दिली. झोपण्यापूर्वी मोजके दात असलेल्या वृंदानी माझे 32 दात मी स्वच्छ पांढरे ठेवतोय की नाही यावर करडी नजर ठेवली.